नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. बेळगाव तालुक्यातील तुरमुरी कचरा डेपो तातडीने स्थलांतरित करावा या मागणीसाठी पश्चिम भागातील नागरिकांनी शुक्रवारी चन्नमा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला. गेल्या अनेक वर्षापासून आंदोलने सुरू असूनही प्रशासनाने ठोस पावले न उचलल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तुरमुरी, उचगाव, कल्लेहोळ, बसूरते, कोणेवाडी, आंबेवाडी, मण्णूर, हिंडलगा व सुळगा आदी भागातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जिल्हाधिकारी, महापौर व खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे कचरा डेपो बंद करून अन्यत्र स्थलांतरित करण्याची ठाम मागणी करण्यात आली. मोर्चात ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरिक, महिला व माजी सैनिक संघटनासह विविध घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. बेळगाव शहरातील साऊंड सिस्टीम ओनर असोसिएशन व जनरेटर ओनर असोसिएशनच्या बैठकीत साऊंड सिस्टीमसाठी असलेली 70 डेसिबल मर्यादा वाढवून 90 डेसिबल करण्याची मागणी करण्यात आली. शहरातील साईभवन येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत सर्व व्यावसायिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व निर्बंधांचे पालन करण्याचा निर्णय एकमताने घेतला. सध्या असलेली मर्यादा व्यवसायासाठी अपुरी ठरत असून मोठ्या गुंतवणुकीमुळे कर्ज व व्याजाचा ताण वाढल्याचे व्यावसायिकांनी नमूद केले. या व्यवसायावर आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने मर्यादा वाढवावी अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली. बाहेरील साऊंड सिस्टीम व्यावसायिकांना स्थानिक नियमांची माहिती देण्याची गरज असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले. ध्वनीची तीव्रता अनावश्यकपणे वाढवू नये तसेच कमी आवाजात विविध ठिकाणी कामे घेऊन व्यवसाय वाढवण्यावरही भर देण्यात आला. अनगोळ बेळगाव येथील आयुर्वेदिक थेरपिस्ट अविनाश अशोक सुपण्णावर वय 40 यांच्या खून प्रकरणी त्याच्या पत्नीसह दोघांना टिळकवाडी पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले आहे. 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 ते 6:15 या दरम्यान आंबेडकर नगर अनगोळ येथील अंकुश आयुर्वेदिक केअर सेंटरमध्ये त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. डोक्याला जबर दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले असून सुरुवातीला हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू भासवण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात समोर आले होते. मृताची आई कमल अशोक सुपण्णावर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून कैलास बाळकृष्ण अचिताल व पत्नी लक्ष्मी अविनाश सुपण्णावर यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली असून दोघांची हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्न सराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्स पर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. निप्पाणी सर्कल अंतर्गत शहर, ग्रामीण आणि बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सुमारे 15 लाख रुपये किमतीचे 92 मोबाईल जप्त केले आहेत. या कारवाईमुळे मोबाईल चोरीस गेलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. DSP गोपाळकृष्ण गौडर यांनी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वापरताना काळजी घ्यावी तसेच जुना मोबाईल खरेदी करताना तो चोरीचा नसल्याची खात्री करावी असे आवाहन केले. CPI BS तळवार यांनी मोबाईल हरवल्यास तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी तसेच जुना मोबाईल खरेदी टाळावी असे सांगितले. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काही नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळाले असून तब्बल 2 वर्षांनंतर मोबाईल मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने ठोस पावले उचलावीत या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने दख्खनचा राजा श्री ज्योतिबा चरणी पत्र अर्पण करून सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन पाठवले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमवेत समितीच्या शिष्टमंडळाची बैठक तातडीने आयोजित करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यापूर्वी सीमा प्रश्नावरून झालेल्या राजकीय चर्चाचा उल्लेख करत समितीने प्रत्यक्ष कृती करण्याची गरज असल्याचे पत्रात नमूद केले आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सीमा भागातील परिस्थिती मांडावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. समितीने न्यायालयातील प्रलंबित खटल्यावरही चिंता व्यक्त करत तातडीने सुनावणीसाठी सरकारने सक्रिय पावले उचलावीत असे आवाहन केले आहे. बेळगाव गोवा महामार्गावरील अनमोड येथील फॉरेस्ट चेक नाक्यावर शुक्रवारी 16 चाकी ट्रक नियंत्रण सुटून टोल नाका तोडत गटारीत जाऊन अडकला. होसपेट येथून गोव्याकडे मॅंगनीज घेऊन जाणारा ट्रक टोल नाक्यावर थांबला असताना
चालक परवान्यावर सील मारण्यासाठी खाली उतरला आणि त्याचवेळी ट्रक मागे सरकला। नियंत्रण सुटलेल्या ट्रकने गेट, फास्टॅग मशीन, सोलार लाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांचे मोठे नुकसान केले। यावेळी नाक्यावर असलेल्या 2 कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत उडी मारल्याने थोडक्यात बचाव झाला। घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। डीके हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे। पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास। म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं। आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य। खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू। नियम व अटी लागू। या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव, तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला। विजयपूर जिल्हा पोलिसांनी हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवत अवघ्या 1 महिन्यात 340 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केले। सुमारे 3 कोटी रुपयांच्या किमतीचे हे मोबाईल CEIR प्रणालीच्या मदतीने शोधून जप्त करण्यात आले। जिल्ह्यातील 26 पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी बसवण बागेवाडी, इंडी, विजयपूर शहर व ग्रामीण उपविभागात समन्वयाने ही कारवाई केली। मोबाईल हरवल्यास त्वरित नागरिकांनी CEIR मध्ये नोंदणी केल्यास शोध प्रक्रियेला गती मिळते, असे विजापूर जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निमर्गी यांनी सांगितले। बेळगाव येथील कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश GV चंद्रशेखर यांच्या निवासस्थानाजवळील झाडावरून पडलेल्या जखमी घारीचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू पथकाचे अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, विकी मेहता, शशिकांत आंबेवाडकर, गौतम श्रॉफ आणि मायकल पिंटो यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमी घारीवर प्राथमिक उपचार करून शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। पुढील देखभालीसाठी पक्षाला वन विभाग बेळगाव यांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आल्याचे समजते। या बचाव कार्यासाठी न्यायाधीशांच्या निवासस्थानावरील कर्मचाऱ्यांनी वेळेवर माहिती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले। सर्वोच्च न्यायालयात 22 वर्षापासून प्रलंबित सीमाप्रश्नाच्या दाव्याची सुनावणी तातडीने व सलगपणे करावी या मागणीसाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे 1 लाख सह्यांचे निवेदन सरन्यायाधीशांना देण्यात येणार आहे। या सह्यांच्या मोहिमेस सीमा भागातून मोठा प्रतिसाद मिळत असून गुरुवारी चवाटगिली भागात मोहिमेला प्रारंभ करण्यात आला। पहिले सीमा सत्याग्रही अमृतराव हसबे यांच्या पत्नी मंदा हसबे यांनी पहिली सही करून सदर मोहिमेस सुरुवात केली। 1956 मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील चौकात झालेल्या पहिल्या सत्याग्रहात अमृतराव हसबे सहभागी झाले होते, तर त्यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई हसबे यांनीही महिला सत्याग्रहींच्या तुकडीत सहभाग घेतला होता। सह्या संकलनाच्या प्रारंभावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांबाबत जिल्हास्तरीय समन्वय समिती आणि प्रगती आढावा बैठक पार पडली। बैठकीत विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणारी सेवा आणि सध्याची प्रगती यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। तसेच योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजनेवर चर्चा करण्यात आली। जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले। महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवावा, असे त्यांनी यावेळी सांगितले। या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। विजयपूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील कुबकड्डी गावाबाहेरील एका शेतात गुरुवारी दुपारी तरुण इरण्णा संगप्पा टक्कलकी वय 20 विहिरीत पडून मृत्यू झाला। कोल्हार शहराच्या दुसऱ्या वॉर्डचा रहिवासी टक्कलकी पिण्याचे पाणी आणण्यासाठी शेतात गेला असताना विहिरीत कोसळला। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार विहिरीत पडल्यामुळे त्याचा तात्काळ मृत्यू झाला असे समजते। कोल्हार पोलीस घटनास्थळी पोहोचून पाहणी केली आणि मृत्यूची नोंद घेतली। सदर प्रकरणाची अधिक तपासणी पोलीस करत आहेत। येळ्ळूर येथील चांगळेश्वरी मंदिरात झालेल्या गावातील गाडा कमिटी सदस्यांच्या बैठकीत या वर्षीची यात्रा डॉल्बी मुक्त करण्यावर चर्चा करण्यात आली। डॉल्बीमुळे वयोवृद्ध व लहान मुलांना होणारा त्रास तसेच बैल उधळण्याने होणारे अपघात लक्षात घेऊन
कोणत्याही कार्यक्रमात डॉल्बीला परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात डॉल्बीवर बंदी असल्याने सर्वांनी नियमांचे पालन करावे असे वडगाव ग्रामीणचे CPI नागनगौडा कट्टीमणी गौड यांनी स्पष्ट केले. याऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करून उत्सव, जत्रा व कार्यक्रम साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले. 13 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या यात्रेत इंगळ्या, ओटी भरणे व 16 एप्रिल रोजी मल्लांच्या कुस्त्यांच्या झुंजीसह सांगता होणार आहे. कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य व मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते आमदार मारुतीराव मुळे यांनी सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत कर्नाटकातील होदगिरी येथील स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्या समाधीच्या संवर्धन व विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या ऐतिहासिक स्थळाचे जतन, सुशोभीकरण व पर्यटनदृष्ट्या विकासासाठी आवश्यक उपाययोजनेवर दोन्ही नेत्यांनी विचारमंथन केले. दक्षिण स्वराज्य सर्किट या संकल्पनेवरही चर्चा झाली असून मराठा व शिवकालीन इतिहासाशी संबंधित स्थळांना जोडून पर्यटनाला चालना देण्याचा उद्देश यावेळी व्यक्त करण्यात आला. बेळगावातील बॉक्साईट रोड परिसरात श्री साई मंदिराचा 14वा वार्षिकोत्सव 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमासह साजरा केला जाणार आहे. शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी काकड आरती, अखंड पारायण, गणहोम, पालखी मिरवणूक व धुपारतीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 12 रोजी काकड आरती, श्रीना अभिषेक व आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी बागलकोट तसेच दावणगिरी दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचा 100% विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. शुक्रवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की दोन्ही मतदारसंघात काँग्रेस नक्कीच विजय मिळवेल. विजयाचा फरक किती असेल हे माध्यमांनी ठरवावे असेही त्यांनी स्पष्ट केले. शिग्गाव आणि बागलकोट मतदारसंघाची तुलना होऊ शकत नाही, कारण दोन्ही ठिकाणच्या समस्या वेगळ्या आहेत असे ते म्हणाले. माजी मंत्री मुरगेश निराणी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सार्वजनिक व्यक्तींनी जबाबदारीने बोलावे, अन्यथा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असेही जारकिहोळी यांनी सांगितले. पॅरोलवर सुटून तब्बल 2 वर्षे 10 महिने फरार असलेला कैदी किरण कुमार आनंदय्या हिरेमठ वय 30 शिगाव हावेरी याला विजयपूर पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार तो म्हैसूर येथे लपून बसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत अटक केली. बागलकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने 3 डिसेंबर 2017 रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तो बागलकोट केंद्रीय कारागृहात शिक्षा भोगत होता. 11 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2023 दरम्यान 13 दिवसांच्या पॅरोलवर सुटल्यानंतर तो परत न आल्याने फरार झाला होता. आदर्शनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर तपास करून त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील दलित नेते नागपूर येथील दीक्षाभूमी येथे भीमज्योती आणण्यासाठी प्रस्थान केले. यावेळी यंदाच्या जयंतीसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त महापालिकेचे उपायुक्त उदयकुमार तलवार यांचा सत्कार करण्यात आला. दीक्षाभूमीवरून भीमज्योती घेऊन आल्यानंतर बेळगावातील आंबेडकर जयंती कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात होईल असे उपायुक्त तलवार यांनी सांगितले. महापालिकेकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव शहरातील चव्हाट गल्लीत तीव्र पाणी टंचाईमुळे संतप्त महिलांनी रिकामे हंडे घेऊन रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या आठवड्यापासून पाणी पुरवठा विस्कळीत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. निकृष्ट पाईपलाईन कामामुळे अनेक घरापर्यंत पाणी पोहोचत नसून मिळणारे पाणी दूषित असून ड्रेनेजच्या पाण्यासोबत मिसळत असल्याची तक्रार आहे. गेल्या 2 महिन्यापासून पाण्यात किडे आढळत असल्याने लहान मुले व वृद्धांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे महिलांनी सांगितले. समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्याचा इशारा देत लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.